पवित्र बायबलमध्ये कलसे 3 आणि 15 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही कृतज्ञ असा. कृतज्ञ कृतज्ञ या शब्दाचा अर्थ आहे उपकार जाणणारा. हे पहा, आम्हाला जर एखाद्या व्यक्तीने काही किलोमीटर किंवा काही अंतरावर जर लिफ्ट दिली गाडीवर किंवा आम्हाला त्याने सोडवलं किंवा आम्हाला त्याने काही मदत केली पैशांची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आम्हाला ज्यावेळेस ते मदत करतात, त्यावेळेस आम्ही त्यांचे एका क्षणामध्ये त्यांना आपण थँक्यू म्हणतो, त्यांचे आपण आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. परंतु ज्या परमेश्वराने आम्हाला लहानपणापासून आतापर्यंत जिवंत ठेवलं, जागरूक ठेवलं, आम्ही त्याला धन्यवाद दिला पाहिजे, त्याचे उपकार स्मरण केलं पाहिजे, त्याचे आभार आम्ही मानले पाहिजेत. कारण स्तोत्र संहितामध्ये म्हटलेलं आहे 103 आणि 2 मध्ये असं म्हटलेलं आहे, की "हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे उपकार विसरू नको." म्हणून देवाचे आभार मानायला आणि त्याचे उपकार आणि त्याचं भय धरायला आम्हाला कधी विसरायचं नाही. अगदी आम्ही कोणत्याही वाईट परिस्थिती असलो, किती आमच्यामध्ये वाईट दिवस आम्हाला आले, तरीही आम्हाला त्याचा धन्यवाद करायचा आहे. तो याचीच प्रतीक्षा करत असतो परमेश्वर आणि म्हणून देवाचे आभार व भय मानून ज्यावेळेस आम्ही देवाला धन्यवाद देतो, त्यावेळेस तो आम्हाला 110% तो आम्हाला सहाय्य करतो, लक्षात घ्या. तसेच तुम्हाला नवीन आशीर्वाद आणि नवीन कृपादानं जर पाहिजे असतील आणि मिळवायचे असतील, तर आम्ही परमेश्वराशी 100% नेहमी आणि कदापि आम्ही न विसरता कृतज्ञ असणं फार गरजेची बाब आहे. अशाने आम्हाला कुठल्याही चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. देव आम्हाला काही कमी पडू देणार नाही. स्तोत्र संहिता 34 मध्ये म्हटलेलं आहे. 34 आणि मला वाटतं 9 आणि 10 मध्ये असं म्हटलेलं आहे. 9 आणि 10 मध्ये 34, 9 आणि 10 मध्ये परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा. कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहास वाहन पडते आणि त्याची उपासमार होते, पण देवाचा जो भय धरतो, जो देवाला विसरत नाही, देव त्याला कधी विसरत नाही. म्हणून जो आभाररूपी यज्ञ करतो, तो माझा गौरव करतो, असं स्तोत्र 50 आणि 23 मध्ये म्हटलेलं. म्हणून आम्ही प्रत्येक जणाने जसं मनुष्याबद्दल, नातेवाईकाबद्दल आम्ही कृतज्ञ असतो, तसं त्या परमेश्वराबद्दल नेहमी आम्ही कृतज्ञ असलो पाहिजे आणि आम्ही उपकार जाणलेला असलं पाहिजे. म्हणून देव बाप आम्हाला या वचनाद्वारे कृतज्ञता ग्रहण करण्यासाठी योग्य ज्ञान, बुद्धी देऊ, शक्ती देऊ. आमेन. गॉड ब्लेस यू.